लावायचं होतं ना मला. डायरेक्ट 400 सांगू नाही नाही एवढं काय लोक सांगते काय लोक काय सांगितलं कुठे बघ ना मोजणार लोक सांगितलं काय नसतं. आपल्या यार चांगलं बसा, शूटिंग चालली. टीव्ही जाणार आहे. तुम्ही कोण नाही तर सगळ्याजण टीव्ही त्यांना सगळ्या स्माइल करा थोडी सगळ्यांनी हसा टीव्ही देणार आहे पुढे या ना. टीव्ही देणार आहे त्या चॅनल कोणता आहे ना सांगतो. कृष्ण हरी थांबा येते इकडे बी येणार आहे. आपलं धर्मनाथ देवस्थान आणि गोरक्षनाथ. नमस्कार. या ठिकाणी एक दिंडी आहे जी तांदळी वडगाव इथून आली आहे. काय त्यांचा दिंडीचा अनुभव आहे, काय त्यांचा आनंद आहे, काय त्यांचा उत्साह आहे आणि काय त्यांच्या एक्झॅक्टली याच्या मागे कल्पना आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल. बोला प्रभू. रामकृष्ण हरी माऊली. आमची दिंडी धर्मनाथ देवस्थान व शनेश्वर देवस्थान पायी दिंडी सोहळा वडगाव तांदळी ते पंढरपूर या ठिकाणी चाललेला आहे. तरी या दिंडीचं म्हणजे खासियत असे या ठिकाणी भगवान धर्मनाथ महाराज आहेत. म्हणजे त्या गावामध्ये खूप काही मोठी नवनाथांची परंपरा चालू आहे. म्हणून ही दिंडी अशा तऱ्हेने पंढरपूरला चाललेली आहे. धन्यवाद माऊली. आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव माहितीये का काय? आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. एकूण किती एकादशी असतात एका वर्षात? 24 एकादशी असतात. 4-5 एकादशीचं नाव सांगता येईल का? भागवत एकादशी, मोक्षदा एकादश, निर्जला एकादश, बरोबर आहे. अजून कामदा एकादशी. कमला एकादशी. बोला. निर्जला एकादशी, मोक्षदा एकादश, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, कमला एकादशी, अशा 4-5 एकादशी तशा सर्व त्याच्या 24 एकादशी येतात. आता माझा प्रश्न असा आहे की देहू आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे? इंद्रायणीच्या. पंढरपूर कोणत्या नदी? चंद्रभागा. बरं, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मूळ नाव काय आहे सुरुवातीचं? भावार्थ दीपिका नाव आहे. भावार्थ नाव ऐकलंय का? हा, भावार्थ ज्ञानेश्वरी दीपिका. ग्रंथाचं त्याचं पूर्वीचं नाव भावार्थ दीपिका आहे. ज्ञानेश्वरांचे किती भाऊ बहीण होते? 14 जण. सांगता येईल का नाव? ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई, संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे माऊली? पैठणला. पैठणला. संत ज्ञानेश्वर माऊलीचं जन्मस्थान कुठे आहे? आपेगाव. आपेगाव. हरिपाठात किती अभंग आहे? 28. बरोबर. आपले लाडके जे देव आहेत विष्णू, प्रिय देव जे विष्णू आहेत त्यांनाच आपण पांडुरंग म्हणतो, त्यांनाच विठ्ठल म्हणतो. देवशयनी एकादशी पासून 4 महिने ते योग निद्रा घेतात. बरोबर आहे. त्यामध्ये मग महादेव, देवाचे देव महादेवचा श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्यामध्ये 4 महिने आपण बघतो की महादेव सृष्टीचा सांभाळ करतात. मग कार्तिक एकादशी पासून परत आपले लाडके प्रिय भगवान विष्णू जे आहेत ते सृष्टीचा सांभाळ करतात. तर जे आपले विष्णू भगवान आहेत लाडके प्रिय यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. सांगता येईल कोणती आहे? 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. पुरी मध्ये होती. पुरी जगन्नाथ यात्रा. बरोबर सांगितलं. जगन्नाथ यात्रा. विष्णूंचे 2 प्रसिद्ध मंदिर सांगता येईल का जे साऊथ मध्ये येतात? पद्मनाथ मंदिर आणि बालाजी मंदिर. 2 प्रसिद्ध विष्णूंचे मंदिर आहेत. बरोबर आहे. बरं, आता मला असं विचारायचं आहे की जे घर अंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले कोणी म्हणलंय? तुकाराम महाराज. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलेलं आहे? तुकाराम महाराज. थँक्यू.